परी पिऊ त्या होता तर हा सगळेजण होते ना. बरं तिकडे होतं तर रस्ता आहे आणि समजा इकडे जर असती एकटी आई तर किती दिवस झाला. त्याला मामाची इथं आला का? हा तर झोपायचं मूड आहे, झोप येते त्याला. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता पाहिलं असेल आपल्याला जे आहे 1-2 दिवस झाले इकडं गावकडे आलेलं आहे आणि सध्या जे आहे आईची तयारी चालू आहे इकडं. नमस्कार. नमस्कार. मग काय चालू आहे? काय स्वयंपाकाची तयारी? कसा गेला आजचा दिवस? कशाचा बाप्पालाही बोर गेला, काही गमून नाही राहिलं. डुबून का आणतं का आता बघू ना. कधी झालं ना, आता गमत नाही ना घरात नाही. हो का, गमत तर नाही, कुणाला करमणार आहे बाहेर तिकडं असल्यावर. जाण घे ना एक दिवस. बरं करावं लागणार आहे, पण आणखी सध्या तयारी झाली नाही तिचे. आणखी अजून मायाचं झालीच नाही, आता मग? 2-3 दिवस तर राहिला. धोंडा संपत आलेला आहे. आणखी पण इकडं फोन सध्या आलेला नाही आहे. बघू आता काय तर फोन फोन जेव्हा येईल आले तेव्हा तेव्हा जावं जाऊ. लागेल ना. मग हो. सध्या तर आणखी आलेला नाही फोन. हो. नाहीतर फोन मग आल्यावर जावं लागेल ना मग. तसं थोडी आता स्वराज आहे त्याच्यामुळं स्पेशलच गाडी करावं लागते ना. हो. तसं थोडी जाणं होते काही. नाही. आता बघूया, होईलच. हो. तुम्हाला पण बरेच जण कमेंट करत आहे की बस स्वराजला कधी आणता, हो ना, आता 15 कधी दिवस आणायचं. झाले आई पण इकडे जेवार येत आहे, म्हणजे ॲक्च्युली जेवार म्हणतो बोर होत आहे. ना. हो ना, गमत 2-3 नाही दिवस झाले. घरात. हां, एकटं गमत. एकटंच राहणं, एकटंच हे करणं सर्व. हो ना, गमत नाही राहिला आता. आणि बरेच जण कमेंट करतात हा. वेगवेगळी बा आईचं म्हणजे सपोर्ट करत जा, आईला मदत करत जा, हा. हे करत जा. आता आईचं तर आहेच म्हणा सर्व. आणि बघा तुम्ही पण जसं बोर होणारच आहे नातू नसला आईचा घरी तर. एवढा मोठा दिवस, लय मोठा जाते दिवस. दिवस पण खूप मोठा आहे ना, सकाळपासून संध्याकाळ कामही किती करणं, काम करून. 12 वाजता कामं होतात. हां अच्छा दिवसभर गमत नाही, काही नाही. आता घेऊन बरं बघू आता. हां फोन येणंच नाही म्हणल्या. तसं आहे तर संपत आलेला आहे धोंड्याचा महिना. आणि तुमच्या इकडे कसा होत आहे, काय होत आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि काय असतं धोंड्याच्या महिन्याला. ॲक्च्युली माझं तेच म्हणणं होतं की बा जायचं तर जायचं, नाही तर धोंड्याचा महिना झाल्याच्या नंतर गेलं तरी काय हरकत नाही. पहिला धोंडा आहे ना. मग कंपल्सरी आहे का पहिला धोंडा असलं किंवा धोंड्याच्याच महिन्यात जायचं? पण मग फोन आला नाही का? नंतर पण जाता येते. या म्हणून फोन नाही आला का? नाही सध्या नाही, आणखी वेळ आहे ना. 1-2 तसंही आता किती दिवस, 2-3 दिवसच बाकी आहे. हा, 2-3 दिवस. बघू आता येऊन जाईल तसंही फोन. मग सर्व बघायला लागते कामधंदे, हा. त्याच्या हिशोबानंच. तिकडं आईनं पण आता आराम केला माहेरी. हो, आता तिकडं काही नाही वाटलं म्हणजे. परी पिऊ त्या होता तर हां सगळेजण होते ना. बरं तिकडं होतं तर रस्ता आहे आणि समजा इकडे जर असती एकटी आई तर किती दिवस झाला असता. हो ना, लय बोर झाली असती बाप्पा मी 15 दिवस. आईचं म्हणणं होतं की तू जाऊन ये फिरून, मी एकटीच थांबते. हा. पण कसं असते माहिती आहे का, माहेर ते माहेरच राहते. किती बोरिंग झालं असतं. गावकड म्हटलं असतं तरी पण तिकडे तसं, आणि इकडे म्हटलं असतं तर तसं. हा. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, मी बाहेर एक तर मी जाणार नाही, गेलो तर मग तर तिकडे गावकड 8-10 दिवस राहिलं तर काय तरी समजा. राधा घेतलं असेल तर मग आम्ही राहतो दोघे सासू. हां स्वराज वगैरे. पण मी एवढे दिवस थोडी गेलो असतो, मग नाही. 2-3 दिवस गेलो असतो तर ठीक आहे. चालते. तिकडे तयारी वगैरे चालू आहे किचनमध्ये स्वयंपाकाची. आणि तुम्हाला शूट कसे वाटतात तर नक्की सांगा कमेंटमध्ये, किंवा कुठले व्हिडिओ आणायचे. कारण बरेच जण व्हिडिओ म्हणत असेल आता, किंवा व्हिडिओमध्ये म्हणत असेल की तुम्ही डुग्ग्याला आणा लवकर स्वराजला, तेव्हा आम्हाला योग्य वाटतील व्हिडिओ पाहायला पण मजा येईल. हा. कारण जेवढं जास्त तेवढं व्हिडिओ पाहायला मजा येत असते, जेवढे कमी लोक तेवढं व्हिडिओ पाहायला कमी. हा, लेकरं. हां वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी पाहायला भेटतात. आणि खूप गुण करत आहे म्हणते स्वराज लय आपला. करते आता. काय झालं, मस्त गुण करते. कसं? हसते, आवळा ठोकते, दात दाखवते. आणखी समजते त्याले. जेवण करते आता. सर्व ॲक्टिव्हिटी करते खूप. हा. आता तर आणखी आता 8-15 दिवस झाले, त्याच्यानंतर आणखी उत्साह लागलेला आहे की बा कधी स्वराज येतो आणि कधी पहिलेपासून जे आहे गुण जे आहे दाखवतो वेगवेगळे नवीन. त्याला पप्पा समजते, त्याला आजी समजते. हां हसते ते. हो ना, नुसतं फोनवरतीच बघ ना किती हे करते तो. आवाज फोन आला किंवा चालू होते त्याचं हो 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 करणं.
ठीक आहे हां. आणि जर राधिकानं थोडासा शूट घेतला तो पण शूट वगैरे लावणार आहे मी ह्याला मस्त पहिला स्वराज पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये. तसा पण आपला व्हिडिओ तसा वेगळा खूप बोरिंग वाटत असेल बऱ्याच जणाला. तर आलेले आहे मी माझ्या माहेरी आणि खूप मस्त एन्जॉय वगैरे चालू आहे माझा. इकडे देव पण आहे. देव नमस्कार कर. तू कुठे गेलती का? मामाच्या घरी का बरं? झाले हां परिवार जेवण करायला गेलती? हो का? दोन दिवस आली मारी झोपली. हो का? थंडी गार हवा होती. खूप मस्त बोलते ती. तिथं चालूच राहते. आणि इकडे त्याला बघा आजीनं काय शिकवलेलं आहे. त्याची एवढ्या मस्त ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. आणि त्याचं मूड जर असलं ना तो मस्त सांगतात की आवाजी कशी जेवतात. सर्वाची ॲक्शन वगैरे करत आहे. आणि बरेच जण म्हणत होते की हा मान खूप हलवते तर आता त्याची कमी वगैरे झालेली आहे मान वगैरे सर्व. आणि इकडे मोठे मामा पण आहे. इकडे आबाजी पण आहे. इकडे सोम पण. सोमला खूप हसतो तो. सोमला बघा किती मस्त हे ॲक्शन करतो. सोम कर हसव त्याला. सोम दादा दिसला की खूप मस्त करतो तो. आता झोप येते का? हे पिल्लू पिल्लू झोप येते तुला? तर बघा त्याला बनेन वगैरे आणलेले उन्हाळ्या वगैरेची. आता झोप येते त्याला है ना. तर तुम्हाला अशाच त्याच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे पाहायला मिळणार आहे. आणि इकडं चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तर बघा आता जांभुळे आलेले आहेत. जांभुळे सीझन आहे. आणि इकडं पालक आहे. तर अनेक आता पालक पनीर करायचं आम्हाला. आणि आज आहे एकादशी मेन म्हणजे. तर बघा असं चालू आहे देवाचं सामान. तर बघा कसं ॲक्शन करतो तो. किती हसतो. हे पिलू काय करते तू? हे सूरज पाळण्यात बसला तू? पिलू तू कुणाच्या घरी आला? मामाच्या इथं आला का? आता झोपायचं मूड आहे. झोप येते त्याला. असं चालू आहे. इकडं सोम पण आहे. हा माझ्या काकाचा मुलगा आहे. खूप मस्त ॲक्शन वगैरे करतो तो. तर त्याला एवढा हसतो तो. तर त्याला खिलोने वगैरे कितके आणलेले दाखव. हे गदा आणलेला आहे. आणि आणखी काय आणलेलं आहे तर बघा. आणखी हे पण आणलेलं आहे त्याला खिलोनं खेळायचं. आणि याची चाबी पण हरवून टाकली आम्ही. असं चाल ऑनलाईन मी का स्टीलची बॉटल बोलावलेली. तर ही स्टीलची बॉटल पण खूप छान आली त्याला पाणी वगैरे पाजायला. आणि त्याच्यामध्ये हे पण आलं त्याला फ्रूट्स वगैरे टाकून दिलं की छान खातं बाळ. तर असं चालू आहे इकडं. इकडं लाईने मामा पण आलेले आहेत. बघा इकडं नाही का आजीनं काय आणलेलं अजून आणलेलं आहे नाही. खेळणे चालूच राहतात. हे पिल्लू दुकानात जायचं का तुला? दुकानात नाही. पप्पा सोबत बोलला. जायची सोबत बोलला. पिल्लू मूळ असलं तरच करणार आहे तू हे ना. तर आता त्याला पण सातो लागलेला आहे. तर आता त्याचं अन्नप्राशन वगैरे सर्व तुम्हाला दिसणार आहे आमचे व्हिडिओ. कसं जेवण अजून एक आलू ग. तू जेवण कसा करतो मा? कसं जेवतो तू जेवता कसा? जेवतो कसं? असेच व्हिडिओ पाहायला मिळतील इकडचे. आणि 1-2 दिवस झाले व्हिडिओ नाही का आलेला नाही आहे. कारण कसं आहे घाई गडबडीनं व्हिडिओ काही पडला नाही आहे. तर तुम्हाला व्हिडिओ असेच पाहायला मिळतील. व्हिडिओला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फॉलो देखील करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.